भाजपनं या मतदारसंघामध्ये एखादं कुत्रं किंवा मांजर जरी उभं केलं तरी तो निवडून जाईल असं विधान करणारे माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना आज नक्कीच पश्चाताप होत असेल. कारण बांकीपूर याच विधानसभेतील पोटनिवडणुकीबाबत ते बोलत होते आणि त्यांना इतका असा विश्वास होता की भाजपचा मतदारसंघ हा आढळ असा बालेकिल्ला राहील. या मतदारसंघाचा आजचा निकाल आल्यानंतर रविशंकर प्रसाद यांनी आपलीच जीभ आपल्या दाताखाली दाबली असेल. जनसुराज पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी भाजपला त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये धूळ चारलेली आहे. बांकीपूर हा म्हणजे पश्चिम पटना म्हणून जुन्या आधीच्या रचनेमध्ये तो मतदारसंघ ओळखला जात होता. आत्ताचा जे काही कोथरूडचा जो मतदारसंघ जर तुमच्या डोळ्यासमोर आला तर सुशिक्षित, उच्चभ्रू, उच्च शिक्षित अशा लोकांचा मतदारसंघ म्हणून जे कोथरूडचं रूप तुमच्या पुढे येतं तसाच बांकीपूर हा देखील मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीम यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. 1995 पासून या मतदारसंघामध्ये भाजपचाच उमेदवार निवडून येत होता. नितीन नबीम हे तर एकूण मतसंख्येच्या म्हणजे जेवढं मतदान झालेलं आहे त्याच्या 60% मतं घेऊन ते विजयी होत होते. म्हणजे हा मतदारसंघ भाजपनं कसा बांधलेला होता, नितीन यांनी त्याच्यावर कसा कळस चढवलेला होता हे याचं उदाहरण आहे. पण जसं झेंझीचं आंदोलन सुरू झालं, दिल्लीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तरुण रस्त्यावर येऊ लागले, त्याचा फटका भाजपला आज 2 ठिकाणी बसला. एक त्याचं पहिलं नाव आहे बांकीपूर आणि दुसरा मध्य प्रदेश मधला दतिया. या 2 पोटनिवडणुकांमध्ये भाजपला मात खावी लागली. त्याचीच कारणं आपण शोधणार आहोत. त्यातही बांकीपूरमध्ये असं काय घडलं, असा कोणता चमत्कार घडला की राष्ट्रीय अध्यक्षालाच त्या ठिकाणी आपलं नाक कापलं गेलं असं वाटलं असावं. सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे प्रशांत किशोर यांनी हाय रिस्क घेतलेली ही जागा होती. प्रशांत किशोर गेले 3 वर्ष बिहारमध्ये वणवण फिरत होते आणि कोणताही धोका पत्करायला ते तयार आहेत. याच धोका त्यांनी बांकीपूरमध्ये घेण्याचं ठरवलं. योगायोगानं नितीन नवीन हे राज्यसभेवर निवडून गेल्यामुळं पोटनिवडणूक लागली. प्रशांत किशोर यांना असं वाटलं की ज्या बिहारच्या मतदारांनी आपल्या उमेदवारांचं म्हणजे जनस्वराज्य पक्षाचं डिपॉझिट देखील जप्त केलेलं होतं, फक्त 3% मतं बिहारच्या जनतेने त्यांना दिलेली होती, त्यातनं सावरायला हवं, त्यातनं आपण नव्यानं उभारी घ्यायला हवी. ही उभारी घेण्यासाठी त्यांना एक धोका पत्करायचा होता. तो धोका त्यांना बांकीपूरमध्ये घेता आला आणि धोका घेतला की यश कधी कधी मिळू शकतं. हाय रिस्क हाय रिवॉर्ड असं जे एक शेअर मार्केटमधलं जे काही गणित आहे ते गणित राजकारणामध्ये देखील लागू होतं. हाय रिस्क हाय रिवॉर्ड असं म्हणून प्रशांत किशोर आता हे बिहारच्या विधानसभेमध्ये दिसणार आहेत. कारण क्रमांक 2, जेनझीचा भाजपला दणका. जेनझी भाजपवरती नाराज आहेत. आपण पाहिलं की जो लेट्सअपवरती जो एक एक्झिट पोल प्रसिद्ध झालेला होता रुद्रचा, त्यांच्या म्हणण्यानुसार देखील जे 18 ते 35 या वयोगटामधली मुलं आहेत किंवा 18 ते 25 मध्ये त्यातही स्वाभाविकपणे ही मुलं थेटपणे भाजपच्या विरोधात गेलेली आहेत. त्यांनी जो सर्वे केलेला होता, जो एक्झिट पोल घेतलेला होता, त्याच्यामध्ये 60% जेनझी हे भाजपच्या विरोधात गेलेले होते. पाटणामध्ये जे आंदोलन झालेलं होतं धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यासाठी किंवा पेपर फुटीच्या विरोधात, या आंदोलनाला पाटण्यामध्ये अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळालेला होता. याच पाटण्याच्या गल्लीमध्ये बांकीपूर हा मतदारसंघ आहे. या आंदोलनाचा परिणाम देखील बांकीपूरवरती झाला आणि साहजिकच मग मतदारांनी प्रशांत किशोर यांच्या बाजूनं कौल दिला. कारण क्रमांक 3, भाजपला अति आत्मविश्वास नडला. आम्ही कोणालाही उमेदवारी देऊ, कोणालाही उभं करू, कुत्र्या मांजराला देखील उमेदवारी करू, हा जो आत्मविश्वास होता तो देखील भाजपच्या पायावर धोंडा पाडल्यासारखा झालेला आहे. कारण त्या ठिकाणी काय झालेलं होतं की आधी एक उमेदवार भाजपने दिलेला होता, तेव्हा त्या उमेदवाराचं नाव होतं अभिषेक सिन्हा किंवा अभिषेक कुमार बंटी. आता बंटी आणि त्याचे जे वडील होते हे चारा घोटाळा किंवा पशुखाद्य घोटाळ्यातील आरोपी होते. हा उमेदवार जर दिला तर चारा घोटाळा पुन्हा भाजपच्या मानगुटीवर बसू शकतो. त्यामुळे त्यांनी अतिशय नौखा म्हणजे बिचारा तो
म्हणजे एक साधा कार्यकर्ता होता. आता भाजपची ती रणनीती होती की आम्ही कोणाला उभं केलं तरी चालू शकेल. तो एक साधा कार्यकर्ता जो कधी ब्लॉकचा अध्यक्ष देखील नव्हता, अशा नीरज कुमार सिन्हा यांना भाजपनं उमेदवारी दिली आणि तीच त्यांची मोठी चूक ठरली असं म्हणता येऊ शकेल. म्हणजे भाजप आम्हाला गृहीत धरत आहे, ज्याला धड इंग्रजी बोलता येत नाही, ज्याला मुद्दे आपले नीट मांडता येत नाहीत, असा उमेदवार अशा उच्चभ्रूंच्या सुशिक्षितांच्या मतदारसंघात दिला. भाजपला ही दुसरी चूक नडली. कारण क्रमांक 3, स्थानिक असंतोष हा भाजपच्या विरोधात गेलेला होता. हा असंतोष काय आहे की ज्या ठिकाणी कायस्थ, भूमिहार, यादव असे जे मतदार आहेत, हे मतदार भाजपपासून दुरावले गेले. कारण काय की सम्राट चौधरी मुख्यमंत्री जे अशिक्षित आहेत किंवा त्यांच्या उच्च शिक्षणाबद्दल जी काही माहिती मिळते आहे ती दिशाभूल करणारी आहे. मग प्रशांत किशोर यांच्यासारखा जर तगडा उच्च शिक्षित आणि बाजू भक्कमपणे प्रभावीपणे मांडणारा उमेदवार जर आम्हाला मिळत असेल तर आम्ही भाजपने दिलेला उमेदवार आमच्या माथी का मिरवायचा असं देखील या मतदारांना वाटलं. त्यामुळं मग या मतदारांनी भाजपनं आपल्याला जे गृहीत धरलेलं आहे ते गृहीतकच अक्षरशः फेकून दिलं आणि त्यांनी अगदी उघडपणे आणि जाहीरपणे आपली सारी मतं ही प्रशांत किशोर यांच्या पारड्यामध्ये टाकली. कारण क्रमांक 4, जनसुराज्याचं नेटवर्क. किती पराभव येवोत, किती मानहानिकारक आपल्याला मतं मिळोत, पण राजकारणात जर राहायचं असेल तर त्यासाठी टिकावं लागेल आणि अशा रिस्क आपल्याला घ्याव्या लागतील. हे प्रशांत किशोर यांचं जे म्हणणं होतं ते त्यांनी या ठिकाणी साध्य करून दाखवलं. प्रशांत किशोर यांचे सगळं नेटवर्क त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं होतं. त्यांची रणनीती देखील यशस्वी ठरली. त्यांनी फक्त सम्राट चौधरी जे बिहारचे मुख्यमंत्री आहेत त्यांना टार्गेट केलं. नितीन नवीन जे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते त्यांच्याविषयी चकार शब्द काढला नाही. कारण त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना प्रशांत किशोर यांना होती. आपण जर त्यांना टार्गेट केलं तर त्यांचे जे समर्थक मतदार आहेत ते आपल्यावरती नाराज होतील. त्याच्याऐवजी मोठ्या एखाद्या नेत्याला टार्गेट करा. त्यांनी टार्गेट शोधलं ते सम्राट चौधरी यांच्या रूपानं. आणि भाजपचा जो उमेदवार होता, जो नौखा उमेदवार होता, त्याच्याविषयी देखील एक चकार शब्द प्रशांत किशोर यांनी काढला नाही. त्यांना माहिती आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये त्या उमेदवाराविषयी सहानुभूती निर्माण होणार नाही असं जे वर्तन प्रशांत किशोर यांनी ठेवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की कसब्याच्या पोटनिवडणुकीत देखील हु इज धंगेकर ही टॅगलाईन भाजपच्या अडचणीची झालेली होती. मग प्रशांत किशोर असं म्हटलं नाही की तो जो नौखा जो उमेदवार आहे तो नौखा उमेदवार हु इज नीरज कुमार, असं ते अजिबात म्हटले नाहीत. त्याचा फायदा प्रशांत किशोर यांना झाला. कारण क्रमांक 5 हे महत्वाचं आहे. जेनजीनं जो आत्मविश्वास तयार केलेला होता त्या आत्मविश्वासामुळं आपण भाजपचा विरोधक असलेला उमेदवार या ठिकाणी निवडून आणू शकतो आणि हीच भूमिका निर्णायक ठरलेली आहे. त्यामुळं जे मुस्लिम आरजेडीला मतदान करत होते, जे यादव ज्या आरजेडीला साथ देत होते, त्यांनी प्रशांत किशोर यांना उघडपणे साथ दिली आणि त्याचा देखील फायदा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे ही जी अशी 5 कारणं आहेत, ही 5 कारणं त्यातही प्रशांत किशोर यांची रणनीती, जेनझीचं आंदोलन हे भाजपच्या पूर्णपणे विरोधात गेलं असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आता या प्रशांत किशोर यांच्या विजयाचा महाराष्ट्रासाठी धडा काय, तर राज ठाकरे यांना कळालं असेल की राजकारणामध्ये टिकण्यासाठी सतत कार्यरत राहणं आणि त्यानंतर यशाची प्रतीक्षा करणं हे महत्वाचं कारण आहे. तो पेशन्स, ते एक धीर धरण्याची प्रवृत्ती ही प्रशांत किशोर यांनी दाखवली. त्याचं अनुकरण महाराष्ट्रातले अन्य नेते देखील करू शकतात. हाच या निकालाचा सांगावा आहे. तुम्हाला काय वाटतं, भाजप खरोखरीच अजिंक्य आहे का? तर भाजप अजिंक्य नाही, याचा दाखला प्रशांत किशोर यांनी दाखवून दिलेला आहे. पाहत राहा लेट्स अप मराठी.